नवीन यांचं आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा इथनं आनंद घ्या. बॉलिंग का मागपरती आलाय गोलंदाज रवींद्रला आपण पाहतोय आणि पाठी करण्याकरता ती मामा नक्कीच कलंबईकडनं ज्ञानेश्वर आणि भरत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर येणारी फलंदाज यावेळी इनसाइड कव्हर मात्र झेल त्या ठिकाणी खूप महत्वाचा होता. इनसाइड कव्हर पार बोलतोय आणि पाहिलं तर या ठिकाणी गुरुनाथजी मडवी यांच्याकडे देखील विशेष आर्थिक सहकार्य मंडळा करता आपलं देखील आभार आहेत आपण. उद्या मात्र अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. इनसाइड कव्हरला खेळण्याचा खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की बॅकपडला अक्षरशः मात्र बॅटचा पंच होता, बॅटचा फ्लो होता, तो थोडासा मात्र वेगाने येण्याआधी टर्न ऑफ द मोमेंट खूप चांगल्या चेंडूला मात्र बदल घेतला गेला आणि त्या ठिकाणी इनसाइड कव्हरचा फटका पाहायला मिळाला. बॅटर आपण जर पाहिलं तर भरत आपण नक्कीच संभव ज्ञानेश्वर त्याच्या पहिल्याच बॉलवरती सिंगल कन्वर्ट झाली आहे आणि बॉलिंग मार्कवरती रवींद्रला मी पाहतो टीम घाटेकरकडनं. यावेळी बॅट कॅट चेंडू मात्र डी पॉईंटचा फटका. चेंडू मात्र सरळ निघून जातं. शॉर्ट थर्ड बॅट बॉडीला करतोय क्लिअर. दान दान करत होते मात्र चेंडू फरार. चौकार 4 धावा. सर्वात डीजे रायगड रत्नागिरी आणि खरं तर कटारची आठवण करून दिली योगेश पेनकर घाऱ्या या नावाचा खेळाडू. पेन पनवेलमध्ये त्याचा खूप दबदबा. रायगडपर्यंत त्याची खूप मोठी पर्वणी आहे आणि रायगडकडे मात्र घाऱ्या योगेश पेनकर नावाचा खेळाडू. तो स्टंप जर थोकायचा पंच स्टंप बघायचं ते. अविनाश राजकुवर आणि संजय भोईर आपण पाहतोय आता दुसऱ्या दिवसाकडचं पंच आपल्या पाहायला पडतात. ओव्हर क्रमांक फर्स्ट आपण डिलिव्हरी आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झाला. चौथ्या बॉल का तयार. बॉलिंग मार्कवरती आहे मात्र भरतच्या बॅटमधनं चौकार आलाय. टेक्निकल खेळण्याकरता खूप महत्त्वाचं पाहू शकाल ज्या ठिकाणी एज ऑफ द टायमिंग आणि सरळ आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय की नक्कीच पाहतोय डॉट बॉल. यावेळी स्लाइस केले बॉलला इनटू द गॅप ऑन द बॉल. शॉर्ट मिड ऑफ बॉडीला कर क्लिअर. येतो मात्र 1 बाउन्स चौकार 4 धावा आणि मात्र 4च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती मात्र 9 या धावसंख्येवरती. चार चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला गेलाय. धावसंख्या फलकावरती 9 वरती जाऊन पोहोचली टीम. आपण जर पाहिलं तर आई गावदेवी कलमई आपण पाहतोय 4 चेंडू पाहतोय ज्या ठिकाणी अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. बॉलिंग मार्कवरती आपण रवींद्रला पाहतोय 5व्या बॉल तयार. 30 सर्कल शॉटमध्ये मेंटेन पॉवर प्ले जरी असेल ना तरी खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या. यावेळी चांगला स्ट्रोक आहे मात्र टायमिंग नाही त्या ठिकाणी. बाबा रिझर्व्ह मध्ये चेंडू या ठिकाणी लँड ऑफ द बाउंड्री पाहू शकाल आणि ज्ञानेश्वर यावेळी स्ट्रायकर एन वरती येतोय. 5 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या स्पेलमध्ये कंप्लीट झालाय आणि 5 चेंडूनंतर धावसंख्या ही फलकावली तुम्हाला पाहायला मिळते ती मात्र 10 या धावसंख्येवरती. आज आपण पाहिलं तर 15 फेब्रुवारीचा दिवस 2025चा दिवस आपण पाहतोय. उद्या मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस 16 फेब्रुवारी सुपर संडे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आपण पाहिलं तर रवी स्पोर्ट्स आपण पाहतोय लाखिवली ज्या मॅचमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचली आहे. त्या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहते ती मात्र नक्कीच अंतिम बॉलवरती पाहू शकाल आणि स्कोर कार्ड तुम्ही जर फलकावरती जर पाहिलं तर 10 या धावसंख्या. यावेळी वाढ असतो पिक ऑफ द रेस्ट फेकून दिलाय बॉलला स्क्वेअर लेगने बॅकवर्डचा फंच. बॅट ऑफ कलमई सिक्सर 6 धावा. पहिले षटक कंप्लीट झाले मात्र या 6च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 16 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू बॉलिंग मार्कवरती असेल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती असेल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी.
धन्यवाद रिजे. चला लगेच स्पीडअप करा बिफास पाहू शकाल. दुसऱ्या स्पेल करता बॉलिंग माग पडती जांबे घाटेकरकडनं. प्रगती पथावरनं सेकंड स्पेल करता गोलंदाज जाऊन पाहतोय. विजय पण पाहतो यावेळी मात्र बॉलिंग माग पडती आहे. असं मात्र विजय भोईर देखील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये घाटेघाट खेळताना पाहायला मिळतोय. एक प्रतिभा संपन्न घडाले वसई ग्रामीणमध्ये सातत्याने या 2 ते 4 वर्षामध्ये या गोलंदाजांना अक्षरशः आणि या खेळाडूंना अस्तुलची भूमिका करून मात्र आपल्या टीमला मात्र घाटेकरला क्रिकेटच्या आलेखावरती ओळख करून देणारा खेळाडू विजय भोईर तुम्ही यावेळी बॉलिंग मागमध्ये पाहतात. एक अस्तपूर खेळाडू आहे. सातत्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने प्रगती पथावरती आहे हा खेळाडू. पण त्याच्याविरुद्ध टीम कलंबाईकडनं एका साईड पाहिलं तर ज्ञानेश्वर आणि मात्र भरतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेटच्या शोधामध्ये आहे टीम. आपण जर पाहिलं तर घाटेकर विजय यावेळी आपल्या बॉलिंग मार्क वरती या 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. दुसऱ्या ओव्हर करता भरपूर बॉलिंग ट्रॅक वरती त्याला पाहतोय. एक चांगली स्पर्धा एक चांगलं आयोजन डबल विकेट्स मध्ये पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानाच्या आत आतापर्यंत भरत जो म्हणतो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता तो मध्ये स्ट्रायकर एंड वरती येतोय. बॉलिंग मार्क वरती पाहतो विजय. यावेळी परफेक्ट ऑन बॉल आपल्या शैलीतील आपल्या गुणवत्तेतील आपल्या अस्त्रातील सर्वात महत्त्वाचा चेंडू या ठिकाणी मध्ये विजय भोईरनं लँड ऑफ द डिलिव्हरी सुंदर चेंडू यावेळी डिलिव्हर केला गेला आणि नाईस ऑफ द लेंथ. अक्षरशः मात्र अष्टपूल म्हणून स्वतःची ओळख नाही आहे. खऱ्या अर्थ क्रिकेटमध्ये स्वतःची सिद्ध देखील निर्माण केली विजय भोईरने घाटेकर टीम करत. आता मात्र चांबे घाटेकर ते खेळतोय. यावेळी लोअर फुटचा बॉल चेंडू निघून चाल. त्या ठिकाणी पाहिलं तर लॉंग लेगच्या डीपमधनं एक सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. एक सिंगलच्या साह्यानं स्कोअर कार्ड फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचले मात्र 17 या धावसंख्येवरती. अजूनही मात्र 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पहिला चेंडू तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय 4 चेंडूचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे. पहिला बॉल तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय डॉट त्यानंतर आली आहे सिंगल आणि कुठेतरी मात्र विजय भोईरने या मॅचने थोडीशी दिली आहे कलाकडे म्हणावं लागेल. कारण पहिल्या ओव्हर्समध्ये ज्या ठिकाणी 17-16 धावा आल्या षटकार साह्यानं त्यानंतर मात्र अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र दुसऱ्या स्पीडमध्ये बाकी आहे. बॉलिंग मागमध्ये पाहतोय. यावेळी ट्रॅक केलाय बॉलला चेंडू पाहू शकेल. ज्या ठिकाणी मात्र झेल होते कॅरी विकेटचं होते बदन केलाड होते बाद आणि पाहिलं तर की बिग बॅटर मिस्टर ज्ञानेश्वरची फलंदाजी या ठिकाणी होते त्याच्या फलीचा अंत आणि त्याला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट का बॉट इज ए. नवीन बॅटर मैदानाच्या पाहू शकाल नक्कीच भरत आणि त्याच्या साथीला नवीन बॅटर अजय बर्फ पाहतोय. अजय बर्फ या नावाचा खेळाडू मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. बॉलिंग मागपतीची गोलंदाजी पाहू शकाल आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरं जे मात्र बॉलिंग मागवरती पाहायला मिळतंय. नावली चांगला स्ट्रोक पाहू शकाल ज्या ठिकाणी ऑन साईडला खेळाडू मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतात. जम्पेकर पाहिलं तर घाटेकर शेवटचं पाहू शकाल टीम मात्र जाईगाव देवी कलमई षटक क्रमांक दुसरं बॉलिंग मागवरती त्यातील मात्र 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 18 या धावसंख्येवरती पाहतोय. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत या स्पेलमधील. थोडं स्पीडअप करावं लागेल. खूप उशीर झाला स्पर्धेला 1:30 वाजतायत. अजूनही मात्र आपण पाहिलं तर 2 मॅचेस बाकी आहेत. यानंतर टीम मात्र उसर आणि मात्र राजवली
पुरुदेवी राजवली छत्रपती उत्सर यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच. दुसऱ्या स्पीडमध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट केला गेला. विजय भोईरची गोलंदाजी. यावेळी ट्रॅक केलाय बॉलला. ट्रॅक ऑफ द गेम. सुंदर चेंडू हाताळला गेला त्या कव्हरमध्ये. एक सिंगल त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाहीये. षटकमध्ये या ठिकाणी दुसरं कंप्लीट झालंय आणि मात्र दुसऱ्या षटकांत धावसंख्या फलकावरती मात्र पाहायला मिळते ती मात्र पाहिली तर 19 या धावसंख्येवरती. ते पूर्णांक पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र 9.50 सरासरी आली आहे. अंतिम शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती असतील. सरळ टीम राजवली आणि टीम मात्र उसर इथपर्यंत पोहोचायची या ठिकाणी केस या षटकांत नारबी केली जाईल. टीम उसर संघाचा कर्णधार आणि टीम मात्र राजवली. शेवटचे अंतिम 6 चेंडू करता आपल्या बॉलिंग मार्कवरती जांबे घाटेकरकडनं प्रमोट केलाय मिस्टर नितीनला आपण पाहतोय. विजय भोईर आपण पाहू शकता एसीच्या भूमिकेत आणि बॅटिंग अंतर्गत असताना भरत आणि भरतच्या साथीला आपण जर पाहिलं तर फलंदाज अजय सोबत मैदानात पाहू शकाल. टीम कलंबई जर पाहिलं तर 2 ओव्हर्समध्ये धावसंख्या फक्त फलकावरती ती मात्र 19 या धावसंख्येवरती. शॉर्ट ऑफ बॉल होता. ट्रॅकिंग केलं होतं बॉलला. स्थान पाहू शकाल डिलिव्हरी. एक सुंदर चेंडू अल्लाबंद कार्पेट ऑन साइड डीप मध्ये पाहतो. 30 सर्कल आतमध्ये क्रॉस करत असताना एक सिंगल त्याहून मध्ये जास्त काय मिळणार नाहीये आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 20 रन कार्ड 20 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. यावली गेंद जा चुकी है. तारामंडल बेहतरीन यहाँ पर छक्का मैक्सिमम आउट ऑफ द पार. सिक्सर 6 धावा आणि मात्र 6च्या बढतीने धावसंख्या फलकावरती 26. यावली चांगला स्ट्रोक सोबत ज्या ठिकाणी झेलचा प्रयत्न होता. 3 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. स्कोर कार्ड फलकावरती या 6 आणि सिंगलच्या बढतीनं जाऊन 27 या धावसंख्येवरती मात्र आई गावदेवी कलंबई आपण पाहतोय. अजूनही अंतिम 6-3 चेंडूचा खेळ मात्र बाकी. 4थ्या बॉल तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. बसई खेळाडू पाहून पाहू शकत असताना मात्र समाजाचा विचार करण्याच्या स्पर्धेत 2 दिवस तुम्हाला पाहायला मिळतील. चार चेंडू पाहतो ज्या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती पाहायला पडते ती मात्र 27 या धावसंख्येवरती 5 तयार. यावरी चांगला स्ट्रोक या मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय.
पण ड्राईव्ह खूप सुंदर आहेत या खेळाडूचे. खूप चांगल्या पद्धतीने खडे खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा फुटबॉल झोन करत नाहीये, सेपॉटचा तर प्रयत्न होत नाहीये. आणि परफेक्ट आपण जर पाहिलं तर चेंडूचा वेट देखील केल्यावर केला जातोय. आणि त्यावरती आपण पाहिलं तर एक सिंगल या ठिकाणी एक सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 28 धावसंख्येवरती अंतिम चेंडू. सगळ्यांना टीम मात्र राजावली आणि मात्र उत्सर दोन्ही कर्णधार. तुम्हाला अंतिम पुकार असेल. खऱ्या अर्थानं दूरचा प्रवास टीम राजावली पाहतोय आणि टीम उत्सर यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. टू बॅट पाहू शकाल. वाड बॅटिंग सिक्सर 6 धावा. सलग तिसरं कंप्लीट झालं आणि मात्र या 6च्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 34 या धावसंख्येवरती विजयाकरता ज्या आंबे घाटेकर संघाला लक्ष आहे त्याबद्दल पाहिलं तर 35 धावांचं. आणि आदरणीय माजी सरपंच कुणाजी मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते त्या ठिकाणी या टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. एका साईडने टीम आपण पाहिलं तर उत्सर आणि त्याच्याविरुद्ध पाहिलं तर टीम मात्र राजवली. प्रत्येक टीमला विनंती असेल की आपण नाणेफेक होण्याआधी आपला प्रवेश निश्चित करायचा. सकाळपर्यंत तुम्हाला वारंवार ती सूचना दिली जाते. प्रत्येक टीमला विनंती असेल आपला प्रवेश आधी निश्चित करा, नाहीतर दुसऱ्या सेकंडावरचे मात्र सामने खेळवले जाणार नाहीत. सरबडी आदरणीय आपण पाहतो नक्कीच माजी सरपंच सायवड आपण पाहू शकाल. नक्कीच गुरुनाथजी पडवी यांच्या शुभस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकीची टीम मात्र राजवली. कॉल तर नक्कीच काटा टीम आपण नक्कीच टीम राजवली. तर नक्कीच नाणेफेक जिंकली काय निर्णय असेल? शतरक्षक असेल. उन्हाचा पाहू शकाल की आता पाहू शकाल की हवा देखील मैदान स्टॉप आहे. किती धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये? 40 ते 45. आणि विश्व क्रिकेटमध्ये वर्ल्ड क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू कोणी? त्याचा तो खूप मोठा फॅन आहे. पवन केने. हा टेनिस बोलताला, विश्व क्रिकेट बोलतो मी. वर्ल्ड क्रिकेट विराट कोहली. तर नक्कीच बेस्ट ऑफ टीम राजवली विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट. टीम मात्र उत्सर कालचा दिवस देखील पाहिला तर खूप चांगल्या पद्धती तुम्ही खूप चांगलं या स्पर्धेमध्ये आला होता. खूप चांगला कुठेतरी मात्र अंतिम त्या शेवटच्या मॅचमध्ये थोडंसं पराभूत सहन करावा लागला. आज मध्ये काय प्लॅनिंग असेल? आज या टुर्नामेंटमध्ये तुम्ही आलात आणि कशामध्ये तुमच्याकडनं यामध्ये 18 बॉलनी किती धावांचं मात्र लक्ष असेल? 40-45 धावापर्यंत आम्ही मारू. आणि कालपेक्षा आमच्यामध्ये म्हणजे सर्व नवीन खेळाडू आहेत. काल जे आले होते त्यांच्यापेक्षा जास्त पोरं आहेत आज पण. आज प्लेइंग 11 मध्ये सर्व महत्त्वाचे खेळाडू ज्यांच्यावरती पूर्णपणे तुमच्या टीमची जबाबदारी नेहमीच असते ते सर्व आज येण्यात म्हणजे त्यांच्याकडे चांगली अपेक्षा तुला असेल. मात्र किती म्हणजे टोटल मात्र 3 ओव्हरमध्ये तुमच्या बॅटमध्ये येतील या मॅचमध्ये? 40-45 पर्यंत आम्ही मारण्याचा प्रयत्न करू. 40-45 मध्ये धावण्याचा प्रयत्न कराल. आणि मग या स्पर्धेबद्दल डबल विकेट आहे आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर 1 नंबर आहे. डबल विकेटमध्ये आम्ही पहिल्यांदा खेळतो इथे. याच्या आधी कुठे गेले नाही. सिंगल विकेटने खेळलो होतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम उसर अँड टीम आपण राजवली म्हणजे टॉच अँड डिसाइड आपण जर पाहिलं तर फील्ड फर्स्ट और टू कॉमेंट बॉक्स ज्याठी पाहू शकाल. नक्कीच टीम कलबईनं एक लक्ष मात्र होईल. टीम मात्र घाटेकर ही धावसंख्या चेस करू शकेल का? तर नक्कीच थोडंसं आपण पाहू शकाल. नक्कीच जेवणाची वेळ जरी आहे त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि आपण मॅचच्या दिशेनं थोडंसं मात्र कॉमेंटी नक्की शतदेत बंद असेल त्याच्यात नक्की क्षमा असावी. तर जेवणाची वेळ झाली आहे.
हे खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते कलंबाई संघाकडून. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे विजय भोईर, जे की आता पालघर असोसिएशन मध्ये त्याचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. पुन्हा एकदा चांगला खेळून काढला चेंडू, वन बाउन्स, सीमापार चौकार. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी होते विजय भोईर यांच्याकडून. पुन्हा एक शॉर्ट ऑफ चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला त्याच दिशेने, वन बाउन्स, टू बाउन्स आणि सीमापार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. 12 चेंडू मध्ये 25 धावेची गरज आहे ती जय आंबे घाटेकर संघाला. बारा चेंडू 25 धावेची गरज. स्ट्राईकला आहे दौलत, एक चांगला खेळाडू आहे दौलत तरे. खराब चेंडू, वाईट चेंडू. 1+1. चांगला चेंडू, कुठल्या प्रकारे उचली नाही घेतली आणि निर्धाव झालेला होता, परंतु थोडस विकेट कपडून क्षेत्ररक्षण गचाट झाल्यामुळे लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली.
एक चांगल्या प्रकारे चेंडू टाकला होता, पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. चांगली गोलंदाजी होती ती कलमई संघाकडून. सुधीर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. खूप चांगल्या प्रकारे चेंडू यॉर्क लेनचा होता, परंतु मिनी हेलिकॉप्टरने विजय भोईर यांच्याकडून सीमापार षटकार. सात चेंडू 13 धावेची गरज. चेंडू द्यायचा आहे. सात चेंडू 13 धावेची गरज. पुन्हा एकदा सीमापार षटकार. चांगली फलंदाजी होते ती विजय भोईर याच्याकडून. आता 6 चेंडू 7 धावेची गरज आहे ती जय अंबे घाटेकर संघाला. 6 चेंडू 7 धावा. हॅलो, यानंतर लगेचच तयारीत राहते राजावली आणि उसर संघाने. थोडासा वेळ कमी आहे आपल्याकडे. सहा चेंडू 7 धावेची गरज जय अंबे घाटेकर संघाला. गोलंदाजी आलाय तो वैभव कलमई संघाकडून. 6 चेंडू 7 धावा. स्ट्रायकर आहे तो दौलत. चांगला चेंडू होता, कॉटन बोल्ड करण्याची संधी होती परंतु झेल सुटलेला आहे. 2 षटकाराच्या साहाय्याने खेळतो तो विजय. आता 5 चेंडू 6 धावेची गरज. थोडं थांबायचं आहे.
विलास पट्टा पट्टा आपला बाउंड्री पट्टा या ठिकाणी जय आंबे घाटेकर संघ विजयी झालेला आहे.